बघा आपल्या शेताच्या मेरला काय आहे, बाबळ, आणि तिचा आपला त्रास होतो. तर जी फुकटची वस्तू आहे तिच्यामध्ये किंमत भरपूर आहे, त्याची आपल्याला कल्पना नाही. मग बाबळीचं काय होतं, आपल्या शेतं असतात आणि लोक चोऱ्या करतात, गुरं येतात, मग त्याला आपण कुंपण करतो, पूर्वी करत होते. आणि आज कुंपण करायला पैसा भरपूर लागतो, पण ते फुकटचं आहे. त्याचे लाकडं, आज गॅस आहेत पण लाकडं एकदम उत्तम आणि टिकाऊ. त्याचे कोळसे आहे ना, त्याच्यात आसमन तारा आणि मीठ जर टाकलं ना तर दांत मंजन फुकटचं आहे. आज कोलगेटला आपल्याला किती पैसे लागतात. आणि त्याचे जे फुलं आहे ना, ते जर तिळाच्या तेलामध्ये उकळायचे आणि ते जर कानात टाकलं तर कानदुखी, कानाचे विकार एकदम मस्त होतात. आता त्याचे जे शेंगा आहे ना, त्या शेंगांचा जो चिक असतो तो चिक काढायचा आणि कोरं फडकं घ्यायचं, त्या फडक्याला लावायचं आणि ते वाळवायचं आणि एक 4 बोटं ते फडकं कापून आणि दुधामध्ये 1 ग्लासभर दुधात उकळून जर ते पिलं ना, वीर्यवर्धक, त्याचं वीर्य शीघ्र पतन हे नाहीसं होतं. बाबळीच्या शेंगा वाळलेल्या त्याच्यात तुरटी टाका, त्याच्यामध्ये मीठ टाका, त्याच्यात आसमनतारा टाका आणि दात घासा, तुमचे हलणारे दात पक्के होतील. बाबळीचे जे शेंगा आहे ते भाजा, त्याचे बी आणि ते बी भरडा, त्याची पावडर करा, त्याच्यामध्ये गूळ टाका, त्याच्या गोळ्या बनवा. त्या जर गोळ्या खाल्या तर त्याची गुडघेदुखी, कंबरदुखी नाहीशी होती. बाबळीच्या शेंगाची पावडर करा, ती पावडर 1 ग्लास पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर पावडर जर पिली तर शरीर आहे ना हे अख्खं बलवान होतं. बघा पूर्वीचे जे चांभार लोक काय करायचे, त्या मेलेल्या चांबड्यामध्ये हिरडा आणि बाबळीची शेंगा कुटून टाकायचे आणि ते चमडं पक्क व्हायचं. बघा त्याचा वास नाहीचा होता. मेलेलं चमडं जर चांगलं होतं तर तुमचं जिवंत चमडं आहे, तुमचं पोटाचे विकार, तुमचं शरीरातला आतला जो भाग आहे ना तो काय होणार, बळकट होणार. बाबळीचे जे डिंक आहे तो डिंक जर तुम्ही खाला, डिंक लाडू करतात, खारका, खोबरं, बदाम आणि त्याचा डिंक टाकायचा, शरीर पुष्ट होतं. बाबळीचा पाला हात स्वच्छ धुवा, त्याचा रस करा आणि डोळ्याचे विकार 2-2 थेंब डोळ्यात टाका, डोळ्याचे विकार नाहीसे होतात. म्हणजे अशी ही बहुगुणी बाबळ, आणि तिचा वापर आपण करत नाही. तर बघा ही मी बोललोय हे टिपून घ्या आणि याचा वापर करा. हा फुकट मिळणारी वस्तू आहे, याला काही पैसे लागते नाही. आणि हे जर पटलं असेल क्लिक करा. सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.